श्री स्वामी समर्थ। हरतालिका व्रतपूजनाचा मुहूर्त कोणता, हरतालिका व्रतपूजा विधी आणि त्याचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। यंदा हरतालिका व्रत 6 सप्टेंबरला आहे। या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते, त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे आहे। विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हे व्रत करतात असे म्हटले जाते। हरतालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजले जाते। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात। अविवाहित मुलीही हे व्रत करतात। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो। अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात। हरतालिकेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित आहे। हरतालिका व्रतासाठी काय पूजाविधी आहे, चला पाहूया। हरतालिका व्रतामध्ये गणेश, शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। सर्वप्रथम मातीपासून 3 मूर्ती बनवा आणि तिलक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करा। यानंतर भगवान शंकराला फुले, बेलपत्र अर्पण करा आणि नंतर माता पार्वतीला मेकअपचे सामान अर्पण करा। यानंतर श्री गणेशाची आरती करा। आरती झाल्यानंतर शिव आणि माता पार्वतीला नैवेद्य दाखवा। तर यंदा हरतालिका पूजेचा मुहूर्त काय आहे, चला जाणून घेऊया। यावर्षी हरतालिका पूजेचा मुहूर्त सकाळी 6:02 ते 8:33 असा आहे। वेळ 2 तास 31 मिनिटे। तृतीया तिथी 5 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:21 सुरू होईल। तृतीया तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 संपेल। व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।